हे असे छान दिसणारे मोदक तुम्हालाही बनवायचे आहेत ना? अगदी घरगुती साहित्यात हे मोदक छान बनून तयार होतात। यातलं आतलं सारण हे अगदी पौष्टिक आहे, म्हणून गणपती बाप्पाला खुश करण्यासाठी नक्कीच हे मोदक तुम्ही बनवून बघा। इतकं परफेक्ट माप दिलेलं आहे की 11 किंवा 21 मोदक सहज बनतील। तर लगेच रेसिपीला सुरुवात करते। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। तर इथं मी एका बाउलमध्ये 1 वाटी इतकं डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। घरगुती खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर 1 वाटी इतकं मिल्क पावडर घेतलेला आहे। आता हे मिक्स करण्यासाठी आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला यात साधारण 1 ते 2 चमचे इतकं कंडेन्सर मिल्क टाकून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे कंडेन्सर मिल्क नसेल तर साधारण 4 ते 5 चमचे इतकं दूध आणि अर्ध्या वाटीलाही कमी इतकी पिठी साखर टाकायची आहे। तर आता हे मी कंडेन्सर मिल्क व्यवस्थित मिक्स करून घेते। तर काही मिनिटातच छान असं हे डव तयार झालेला आहे। आता आपण याला साईडला ठेवूया आणि आतलं सारण कसं बनवायचं ते बघूया। मिक्सर जारमध्ये 10 ते 12 बदाम, 10 ते 12 काजू, 1 चमचा पंपकिन सीड, 5 ते 7 अक्रोड, 2 चमचे इतके मनुके आणि 5 ते 6 पिस्ता आणि त्यासोबतच यात मी 1 वाटी इतकं खजूर घेतलेला आहे। खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता प्लस मोडवर आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे। तर बघू शकतात अगदी मस्त जाडसर असं हे सारण बनून तयार झालेलं आहे। आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। स्वीटनेससाठी आपण इथं खजूर वापरलेली आहे, त्यामुळे कुठला वेगळ्या प्रकारचा पाक बनवायची गरज भासत नाही। तर आता आपल्याला असे छोटे छोटे हे गोळे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे मोदक बनवताना पटकन हे बनवून तयार होतील। तर इथं माझे 11 गोळे बनवून तयार झालेले आहेत। तर लगेच मोदक बनवायला सुरुवात करूया। तर मोदकाचा मोल्ड घेतलेला आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर मोल्डमध्ये सेट करायचं आहे। आत सारण टाकून याला अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे। अतिशय सोपे आहेत। 10 मिनिटात हे मोदक बनून तयार होतात। रोज गणपती बाप्पाला नवीन नवीन मोदक नक्कीच बनवा। यासोबत अजून मी मोदकांची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सुद्धा नक्कीच बघा। तर बघू शकतात अतिशय सुंदर असा हा मोदक बनून तयार झालेला आहे। मावा आणि प्रोटीनयुक्त पौष्टिक असा हा मोदक। तर या गणपतीला तुम्ही सुद्धा छान असे हे मोदक बनवून बघा आणि कसे झाले आहेत हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। रेसिपी आवडली पटकन आपल्या रेसिपीला लाईक करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा।